प्रिय मित्रांनो आणि बंधूंनो, कुर्डवाडी येथील लोंढे हॉस्पिटल इथे आयुष्यमान भारत योजनेचं कार्डाचे योजनेचे ऑपरेशन केले जातात. माझं एका वर्षापूर्वी ऑपरेशन झालं होतं, पण मला त्यावेळेस डॉक्टरांनी रॉड ही टाकले नव्हते आणि मी मागील 12 तारखेला जाऊन दवाखान्यात एक्सरे हे काढून आलेलो होतो. मग माझे ऑपरेशन करण्यासाठी मी डॉक्टरांना 23 तारखेला फोन लावला, मी येतोय म्हणून. डॉक्टरांनी मला सांगितलं की या. मग मी दवाखान्यात 25 तारखेला गेलो. 25 तारखेला दवाखान्यात गेल्यानंतर मला ॲडमिट करून घेतलं. माझं रजिस्ट्रेशन बी झाले संध्याकाळी आणि मला सलाईन बी लावण्यात आली. आणि 27 तारखेला आरोग्यमित्र आले. आरोग्यमित्रांनी मला विचारलं की तुम्हाला जेवण मिळतं का? मग मी सांगितलं तुम्ही तर पंढरपूरचा आहे, एवढ्या लांब आहे, तुम्हाला जेवण मिळतं का असं विचारल्यानंतर मी म्हटलं नाही साहेब, आम्ही बाहेरून विकत आणून खातो. असं म्हटल्यानंतर साहेब म्हणाले तुम्ही यांच्याकडून डॉक्टरांकडून जेवण मागून घ्या. मग तसं म्हटल्यावर मी काय डॉक्टरांना बोललो नाही. आरोग्यमित्र साहेबच म्हणाले की डॉक्टर साहेबांना जाऊन म्हणाले त्या पेशंटसाठी जेवण देत नाही का तुम्ही? त्यांना विचारले असेल त्यांनी. मग मी माझ्या बेडवरती गेलो, तिथे बसलो. परत डॉक्टरांचे नर्स आले, तुम्हाला मॅडमने बोलवले आहे म्हणाले. आणि मी गेलो तर मॅडमने मला विचारलं तुम्ही आमची तक्रार करत आहात, तुम्ही तक्रार कशापायी केली? मी म्हटलं मी तक्रार नाही केली. काय केलं मी? तुम्ही त्यांना म्हणाला की जेवण मिळत नाही आहे असं तसं. मग म्हणलं जेवण मिळत नाही मॅडम, मी तक्रार करायसाठी गेलोच नव्हतो. आता आरोग्यमित्र साहेब आलेत, त्यांनी विचारलंच, मी नाही म्हणून सांगितलं. खरं ते खरं असं म्हणाल्यानंतर मॅडम माझ्यावरती भडकल्या आणि मला सांगितलं डॉक्टर म्हणतायत तुमचे ऑपरेशन व्हायला वेळ लागेल. मग मी म्हटलं किती वेळ लागेल मॅडम, काय कधी होईल? तरी त्याचं सामान अजून आलेलं नाही, गाडी उपलब्ध नाही आणि मागवून घ्यायचे आहे अजून सामान. आणि मी तसं काही सांगू शकणार नाही तुमचं कधी ऑपरेशन होईल. तुम्हाला आता मी डिस्चार्ज देते, तुम्ही घरी जावा. मग तसं म्हटल्यावर मी म्हटलं की मॅडम अहो मी 1 वर्ष झालं थांबलो आहे. मी सारखा वारंवार सरांनी फोन करत होतो, सर फोन उचलत नव्हते. सर कधी पेशंटला बघा येत नाहीत. मी गेल्यानंतर तीन मुक्काम माझे तिथं पडले होते, तरी कधी डॉक्टर वार्डामध्ये आले नाहीत किंवा भेटले नाहीत. मग आता असं असल्यावर ह्या दवाखान्यात सन्मान योजना चालू आहे, सन्मान आयुष्यमान योजना चालू आहे. मग बाहेरला पेशंटने ऑपरेशन इथे करायचे कसे? इथे कुठलीच सोय नाही. मग मी मॅडमला म्हटल्यानंतर मी वर्ष झालं थांबलो आहे मॅडम म्हटलं. तर मॅडम म्हटले मला म्हणाल्या की तुम्ही वर्षभर थांबला म्हणून काय झालं? सरांचा लिव्हर खराब झाला आहे, मी त्याला काय करू? मग मला बोलवून तरी कशाला घेतले? मी अपॉइंटमेंट आधी घेतलेली होती असं मी मॅडमला म्हणालो. ते काय मला माहीत नाही, मी तुम्हाला डिस्चार्ज देते, तुम्ही जावा तसे म्हटल्यानंतर मग मला तिथून रूममध्ये सोडण्यात आले आणि माझी हाताची सलाईन लावलेली सोयीसुद्धा काढलेली नाही. मला मी तसंच रूममधून रांगत तिथून निघून गेलो. ही अशी गैरसोय कुर्डवाडी येथील लोंढे हॉस्पिटलमध्ये होत आहे. तरी
सर्व पेशंटनी याची जरा काळजी घ्या. धन्यवाद.